आणि आता आम्ही तुम्हाला जी दृश्य दाखवणार आहोत ती बघून पावसाने शेती पिकाला कसं झोडपलंय, शेतकऱ्यांवर काय नक्की वेळ आली असेल याचा अंदाज तुम्हाला येईल। मालेगाव आणि जळगावच्या सीमेवर असलेल्या दहिवाळ या गावातील ही सर्व परिस्थिती आहे। कांद्याची शेती पूर्णतः वाहून गेली आहे। मका आणि कपाशी पूर्णपणे झोपलेत। आजवर कधीही बघितला नाही असा पाऊस यंदा होत असल्याचं इथलं ज्येष्ठ नागरिक सांगतात। विशेष म्हणजे हे गाव मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात आहे। शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे इथले आहेत। सुहास कांदे यांच्या विधानसभा मतदारसंघातील हे गाव आहे। मात्र शेतकऱ्यांच्या भेटीला आजवर कोणीही आलं नसून सरकारने आम्हाला मदत करावी अशी ते अपेक्षा करतात। दरम्यान दहिवाळ गावातील एका कांद्याच्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मी सध्या जिथे उभा आहे ते गाव आहे दहिवळ। खरं तर सप्टेंबर महिना देखील आता संपत आलेला आहे, मात्र पाऊस काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। या गावामध्ये जे इथले शेतकरी सांगतायत, स्थानिक नागरिक हे सांगतायत की यंदा जो काय पाऊस झालेला आहे तो कधीही आम्ही बघितलेला नाहीये। आपण मागे जर बघितलं तर हे सर्व कांद्याचं शेत आहे। नामदेव पवार म्हणून इथले शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातील हे सर्व दृश्य आहेत। मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे हे संपूर्ण शेतच खरं तर पाण्याखाली गेलेलं आहे। या गावामध्ये खास करून मका, कपाशी, कांदा हे प्रमुख पिकं ही घेतली जातात। मात्र या सर्व पिकांना फटका बसलेला आहे। जिथे दिसेल तिथे शेती जी आहे ती पाण्यात गेलेली आहेत। मका पाण्याखाली गेलेला आहे, कपाशीला मोठा फटका बसलेला आहे। माझ्यासोबत हे सर्व स्थानिक शेतकरी आहेत, गावकरी आहेत, त्यांच्याशी खरं तर आता आपण बोलूयात। दादा, काय एकूण परिस्थिती गावातली? आज भयानक पाऊस झालेला आहे। इथं ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे साहेब, आणि पूर्ण शेतांमध्ये फुल पाणी भरून वाहत आहे। शेतं पाण्याखाली गेलेले आहेत आणि कपाशीचं पीक, मक्काचं पीक, बाजरीचं, कांद्याचं पीक पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। तरीसुद्धा शासनाने काही दखल घेतलेली नाही। सतत 8 दिवसापासून हा सततधार पाऊस चालू आहे आणि शासनाने काही दखल घेतली नाही। कोणी पंचनामे केले नाही, कोणाला पंचनामे करण्याचे आदेश नाही। हातातोंडाशी आलेला घास आमचा निसर्गाने तर घेतला, पण आता शासनाने सुद्धा, मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे साहेब। आपण बघत आहोत खरं तर हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला असं ते म्हणतायत। भाऊ, काय एकूण आता गावात किती शेती पिकांना याचा फटका बसलेला आहे? जवळजवळ 100% शेती पिकाला फटका बसलेला आहे आज, कोणाचंच काही। आणि ही गोष्ट सांगण्याची निदर्शनास देतो की हे सर्कल, हे सायने सर्कल आहे। सायन्या सर्कलला मोजमापाचं ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे इथलं कॅल्क्युलेशन लावलं जातं, जेणेकरून तिथं 38% पाऊस दाखवतोय, इथं ढगफुटी परिस्थिती झालेली आहे। त्याच्यावर जर कॅल्क्युलेशन केलं तर मग ते होणारच नाही ना। कसा पाऊस झाला? ढगफुटी म्हणजे काय परिस्थिती? ढगफुटी आता तुम्हाला दिसूनच राहिली काय परिस्थिती झालेली। विहिरी डायरेक्ट याच्या लेवलला, जमिनी लेवलला येऊन लागलेले आहेत। आणि मक्यांमध्ये आज गुडघ्याच्या वरती याच्या कैऱ्या जवळपास 80% पाण्याखाली चालल्या गेलेल्या आहे। कपाशीच्या मका हा मुडून पडलेला आहे, तो खाली सडून राहिलेला आहे। आणि कांदे तर पूर्ण निस्तनाबूत झालेले, कांदे तर तुम्हाला दिसणारच नाही कुठे, पूर्ण वाहून गेलेले कांदे। एकूण सर्व ही परिस्थिती, शेतींचं नुकसान झालेलं आहे। काय वाटतंय, पंचनामे होतील का, मदत मिळेल का, काय वाटतंय? वास्तविक आम्ही तलाठी तात्याला सकाळी विचारलं। सकाळी तलाठी तात्या म्हणाले की आम्हाला शासनाने अजून आम्हाला कळवलेच नाही, आदेशच दिलेला नाही। मग आमचं सर्कल चेंज असल्यामुळे हा गोंधळ होतोय। आणि आमच्या गावापासून 16 किलोमीटर अंतरावर सायना सर्कल असल्यामुळे ते ट्रिगरच्या हिशोबाने ते दाखवत नाही। ते म्हणताय की 66 मिलीमीटर पाऊस पाहिजे, तेव्हा आम्ही तुमचे पंचनामे करू। मग हे 66 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस आहे, मग शासन केव्हा जागे होणार आहे? आपण बघत आहोत की शासनाला कधी जाग येणार आहेत असाच प्रश्न खरं तर हे सर्व शेतकरी बांधव प्रश्न उपस्थित करतायत। आपण ही सर्व दृश्य बघत आहोत। खरं तर जिथे चालतो आहेत हे खरं कांद्याची ही सर्व शेती आहेत।